मनोरंजन विश्वात काही कलाकार आपल्या प्रतिभेमुळेच नव्हे तर आपल्या साधेपणामुळेही लोकांच्या मनात घर करून राहतात। अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे। तिच्या अचानक झालेल्या निधनानं संपूर्ण मनोरंजन विश्व हळहळून गेलं। पण तिच्या आयुष्यातले काही किस्से असे आहेत जे आजही फार कमी लोकांना माहिती आहेत। आज आपण तिच्याच काही अनोळखी गोष्टी जाणून घेणार आहोत। प्रिया मराठेचा जन्म मुंबईत झाला। लहानपणापासूनच नाटक, अभिनयाची आवड तिला होती। पण तुम्हाला माहिती आहे का, अभिनयाकडे वळण्याआधी प्रिया साधारण 3 महिने कॉल सेंटर मध्ये काम करत होती। सामान्य नोकरीपासून ते अभिनयाच्या क्षेत्रातला प्रवास हा तिच्या मेहनतीचा पुरावा आहे। मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रिया 4 दिवस सासूचे या मालिकेमुळे प्रेक्षकांना परिचित झाली। त्यानंतर हिंदीतील पवित्र रिश्ता मालिकेतून तिनं राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली। पण या प्रवासात एक खास किस्सा म्हणजे तिनं दिल तो बच्चा है जी या हिंदी सिनेमातही एक छोटी भूमिका केली होती, जी फार कमी लोकांना माहित आहे। पडद्यावरच्या या यशामागे मात्र तिने एक मोठा लढा दिला होता, कॅन्सरशी। प्रिया ही लढाई खूप खासगी ठेवत होती। इतकंच नाही तर तिच्या या आजाराबद्दल फार थोड्यांनाच माहिती होती। तिच्या जवळच्या लोकांपैकी अभिनेता सुबोध भावे यांनीच नंतर याबद्दल सांगितलं। ही गोष्ट तिच्या धैर्याची आणि संयमाची खरी साक्ष आहे। पण प्रिया फक्त मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येच मर्यादित नव्हती। तुम्हाला माहिती आहे का, तिने कॉमेडी सर्कस या हिंदी शो मध्ये सहभाग घेतला होता आणि स्टँड अप कॉमेडी सारख्या अवघड प्लॅटफॉर्म मधूनही तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं। हे तिच्या बहुमुखी कलागुणांचं दर्शन घडवतं। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर प्रिया ही प्रवास प्रेमी होती। तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये तिने जयपूरच्या अमर फोर्ट मधल्या प्रवासाच्या आठवणी शेअर केल्या होत्या आणि हीच तिची शेवटची आठवण आज चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणते। प्रिया मराठेचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी झालेलं निधन हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वासाठी मोठा धक्का आहे। तिच्या कहाणीमधून आपल्याला हे नक्की समजतंय, कला ही फक्त पडद्यावर दिसत नाही तर कलाकाराच्या धैर्य, मेहनत आणि संघर्षातून उमटते। आज आपण प्रियाला आठवतोय तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्यासाठी, तिच्या कामासाठी आणि तिच्या त्या जिद्दीमुळे। प्रिया मराठे कायमच आपल्या आठवणीत जिवंत राहील। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।